डिजिटल कोल्हापूरच्या राजकीय कथा या विशेष मालिकेत आपलं स्वागत. आज आपण एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीवर चर्चा करणार आहोत, जी महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर इचलकरंजीचं नाव ठळकपणे करू शकते. आणि ती म्हणजे नवनिर्मित इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक. त्याच्यावर पहिला विजयाचा झेंडा फडकवणारा कोण असेल? इचलकरंजी महाराष्ट्राची मँचेस्टर म्हणून ओळखली जाते. त्या महापालिका बनली आहे. या ऐतिहासिक बदलामुळे शहरातील विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा तिथल्या नागरिकांना आहेत. पण त्यापूर्वी ही महानगरपालिका कोणत्या राजकीय पक्षाच्या हातात जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागले. सध्याची राजकीय स्थिती पाहता अनेक तर्कवितर्कही याबाबतीत लढवले जात आहेत. तसं पाहायला गेलं तर इचलकरंजी हे पारंपरिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गट. मात्र गेल्या काही वर्षांपासून भाजपनं इथं आपलं स्थान निर्माण केलंय. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि याचा परिणाम इचलकरंजीच्या राजकारणावर निश्चितपणे होणार आहे. सध्याच्या स्थितीत माहितीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे एकत्रितपणे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांची एकत्रित ताकद मोठी होऊ शकते, कारण त्यांना राज्य सरकारचा पाठिंबा असेल. यामुळे विकास कामांसाठी निधी मिळवणंही त्यांच्यासाठी सोपं जाईल आणि जे मतदारांवर थेट प्रभाव टाकू शकतं. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे सुद्धा ताकदीने उतरतील. काँग्रेसचा इचलकरंजीमध्ये एक मजबूत मतदार वर्ग आहे. शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांनाही सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो. स्थानिक पातळीवरील आघाडी जसे तारावणी आघाडी, जनस्वराज्य शक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा देखील प्रभाव इथे महत्वाचा ठरणार आहे. इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत काही स्थानिक मुद्देही महत्वाचे ठरणार आहेत, ज्याच्यामध्ये पाणी प्रश्न असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल, रस्त्यांची दुरावस्था, बेरोजगारी आणि शहराच्या विकासाची दिशा. हे मुद्दे आजच्या घडीला मतदारांच्या मनात घर करून आहेत. जो पक्ष या मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करून सोडवण्याची हमी देईल त्याला यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. स्थानिक पत्रकार म्हणतायत की ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत स्थानिक आघाड्या आणि अपक्ष यांची भूमिका महत्वाची ठरू शकते. त्यामुळं सत्तेची चावी कोणाच्या हातात जाणार हेच मुद्दे ठरवतील. थोडक्यात इचलकरंजी महापालिकेवर पहिला विजयाचा झेंडा कोण फडकावणार हे आजच्या घडीला निश्चितपणे सांगता येणं कठीण आहे. माहितीची एकत्रित ताकद, महाविकास आघाडीची सहानुभूती आणि स्थानिक आघाड्यांचा प्रभाव या तिन्ही घटकांमध्ये खरी लढत असेल आणि येणारा काळच ठरवेल, इचलकरंजीचा मतदारच ठरवेल इथल्या राजकारणाची दिशा आणि दशा काय असेल. त्यावेळी आम्ही अपडेट देत राहू. तोपर्यंत पाहता डिजिटल कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.